नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर मी डॉक्टर प्रतिमा जगताप आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, एखाद्या व्यक्तीचा जीवनपट किती विशाल असावा असं जेव्हा आपण म्हणतो ना, किंवा उदाहरण जर द्यायचं झालंच तर कवी राजा बढे यांचं उदाहरण देता येईल. बघा, 1 फेब्रुवारी 1912 रोजी नागपूर इथं जन्म. प्राथमिक शिक्षण मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथं आणि माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात. आता वेगवेगळे क्षेत्र त्यांची सांगते तुम्हाला. लेखक, कवी, चित्रपटातील अभिनेता, नाटककार, संपादक अशा विविध भूमिका जणू आपल्या जीवनामध्ये त्यांनी निभावल्या. आणि एक संवेदनशील कवी त्यांच्यामध्ये दडलेला होताच. आईवडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या सर्व भावंडांची जबाबदारी आपल्या खांद्यावर त्यांनी घेतली आणि शिक्षण अर्धवट सोडून नोकरीला लागले. नागपूरच्याच काही दैनिकांमध्ये त्यांनी संपादकीय विभागामध्ये काम केलं आणि त्यानंतर ते मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर त्यांनी चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. 2-3 वर्ष एका चित्रपट संस्थेत काम केलं आणि त्यानंतर आपला बंधू बबनराव बढे यांच्याबरोबर संस्था स्थापन केली आणि या संस्थेतर्फे त्यांनी एक सुंदर असा चित्रपट निर्माण केला, रायगडाचा राजबंदी म्हणून. 1956 ते 1962 पर्यंत आकाशवाणीत ते संगीत विभागात निर्माता म्हणून काम करू लागले. आता डोळ्यापुढे असं चित्र येतं माझ्या, जेव्हा जेव्हा राजा बढे यांची गाणी आपण ऐकतो तेव्हा असं दृश्य येतं. बघा, आकाशवाणी मुंबईमध्ये पु ल देशपांडे, नंतर श्रीनिवास खळे, संगीतकार कवी यशवंत देव आणि कवी राजा बढे, मंगेश पाडगावकर, हे सगळे एकत्र काम करत असताना त्यांच्यामध्ये काय चर्चा होत असतील. त्यात काही कवी होते तर काही संगीतकार होते. कवी असं छानशी रचना लिहून देत असेल आणि संगीतकार त्या कवितेचं सोनं करत असेल. असंच तर राजा बढे यांनी एक अतिशय सुंदर अशी रचना लिहिली आणि ती श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केली. मालती पांडे यांच्या सुमधुर स्वरातून हे गाणं खरोखरी अजूनही आपल्या कानामनात रुंजी घालत असतं. कशी रे तुला भेटू मला वाटेल आज, कशी रे तुला भेटू मला वाटेल आज, लौकिक तुझा मोठा आणि घरंदाज, कशी रे तुला भेटू. हे तर मी गुणगुणून दाखवलं तुम्हाला, पण प्रत्यक्ष जेव्हा कवी राजा बढे यांनी लिहिलेलं आणि श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं, मालती पांडे यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकतो ना, तेव्हा आपण सुद्धा हरवून जातो. ऐकूया ते गाणं थोडंसं. भोवती निंदकांचे वाजती पखवाज, भोवती निंदकांचे वाजती पखवाज, लौकिक तुझा मोठा आणि घरंदाज, कशी रे तुला भेटू. असा हा कथा, कविता, नाटक, चित्रपट, आकाशवाणीतला संगीत विभागाचा निर्माता, सर्वत्र लीलया वावर असणारा राजा माणूस म्हणजे कवी राजा बढे. आज आपण त्यांचं स्मरण करतोय. आणखीन एक, जेव्हा मी तुम्हाला म्हटलं की असं दृश्य डोळ्यासमोर येतो की हे सगळी दिग्गज मंडळी एकत्र येत आहेत, काम करत आहेत
आणि आकाशवाणीवरून फार सुंदर सुंदर गाणी रसिकांना ऐकायला मिळत आहेत. किती पर्वणी असेल नाही का, श्रवण पर्वणी असं म्हणायला हरकत नाही. आशाताईंनी सुद्धा आठवणीने सांगितलं होतं की बाळचं गाणं म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं पहिलं भावगीत मी गायलं होतं ते म्हणजे चांदणे शिंपीत जाशी. कवी राजा बढे यांनी ही रचना लिहिलेली आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर तेव्हा अगदी पोर 14 वय होतं त्यांचं आणि सुरुवात झालेली होती त्यांची आणि त्यांनी ते हे पहिलं गाणं स्वरबद्ध केलं होतं आणि आशाताईंनी गायलेलं चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले. आपण म्हणतो ना की जे न देखे रवी ते देखे कवी. बघा 19 मार्च 1952 साली लिहिलेलं हे गाणं आणि ते 1956-57 साली हे रेकॉर्ड झालेलं ध्वनिमुद्रित झालेलं गाणं. बघा त्या काळी त्यांनी कल्पना केलेली की तो चंद्र पृथ्वीसाठी म्हणतो हे गाणं. बघा पृथ्वी अगदी वरून अवकाशातून निळ्याशार रंगाची दिसते आपल्याला. आपण पृथ्वीचं चित्र जेव्हा बघतो, फोटो जेव्हा बघतो तेव्हा निळ्या रंगाचीच दिसते. घे निळावंती असे शब्द आहेत बघा. हे गाणं तुम्ही जर नीट ऐकलं ना तर तुमच्या लक्षात येईल की चंद्र पृथ्वीसाठी हे गाणं म्हणतोय. ऐकूया. प्रकाश चित्रतर्फे रामराज्य हा चित्रपट करायचा जेव्हा ठरलं त्यांनी आग्रह केला की रामराज्य या चित्रपटासाठी तात्यासाहेब तुम्ही गाणी लिहावीत. आणि तेव्हा खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं की आता तर मी खूप व्यग्र आहे, व्यस्त आहे, ही गाणी तुम्ही कवी राजा बढे यांच्याकडून लिहून घ्यावी. कारण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सुद्धा किती मोठा विश्वास दाखवला होता कवी राजा बढे यांच्या प्रतिभेवरती. आणि तुम्हाला सांगते कवी राजा बढे हे स्वातंत्र्यवीर सावरकर भक्त होते. घडू दे पुन्हा एकदा भारत अशी कविता कवी राजा बढे यांनी खास स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी लिहिली होती. नवोन्मेषशाली कवींच्या कवे असा गौरव त्यांनी आपल्या शब्दांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा केलेला आहे. असे हे सावरकर भक्त, देशभक्त, संवेदनशील कवी मनाचे राजा बढे यांचं आज आपण स्मरण केले. यांना विनम्र अभिवादन करूयात. नमस्कार.